पांडवकालीन तिळशेश्वर मंदिर वाडा तालुक्यातील तिळशे हे गाव वाडा शहरापासून उत्तर दिशेला वाडा खडी रस्त्यावर फक्त 8 किमी अंतरावर वैतरणा नदी किनारी वसलेले आहे। पावसाळ्यात नदीला चांगले पाणी असते। गावाजवळ असणारा जुना पूल नदीत वाहून गेल्यानंतर आता नवीन प्रशस्त पूल या ठिकाणी बांधण्यात आला। 1998 साली हा नवीन पूल बांधण्यात आला, त्यामुळे नाशिक महामार्गावर खर्डीकडे जायला चांगला रस्ता उपलब्ध झाला आहे। पुलाच्या टोकावर एक छोटेसे मंदिर दिसते, हेच ते तिळशेश्वराचे मंदिर। प्राचीन कथेप्रमाणे वनवासाच्या काळात पांडव त्र्यंबकहून नदी काठाने इथपर्यंत आले व त्यांनी एका रात्रीमध्ये तिळशेश्वर महादेव मंदिर बांधून मंदिराचा जीर्णोद्धार केला। नदीला आतून खडकातून अनेक भुयारी मार्ग आहेत। तिळशेश्वराची पिंड स्वयंभू असून 2 ते 2.5 फूट उंचीची आहे। पिंडीलगत पूर्वी छिद्र होते, त्यातून पैसे टाकले की खाली पाण्यात पडल्याचा आवाज यायचा। पिंडी खाली भुयार असून पैसे काढण्यासाठी एक जण त्यातून खाली उतरला, मात्र तो परत वर आलाच नाही, त्यामुळे हे छिद्र बुजवून टाकण्यात आले। पालघर जिल्ह्यात देवमासे आढळतात हे वाचून आश्चर्य वाटले, तरी ती वस्तुस्थिती आहे। नॅशनल जिओग्राफिक डिस्कव्हरी चॅनलवर आपण पाहिलेही असेल, देवमासे समुद्रात राहणारे भले मोठे शेपटीच्या एका फटकऱ्याने मोठमोठ्या बोटी उलटून टाकण्याची ताकद असणारे असतात। मात्र पालघर जिल्ह्यात आढळणारे हे आकाराने लहान असले तरी देवाच्या सेवेसाठी अर्पण केलेले असल्याने देवांचे मासे ते देवमासे म्हणून ओळखले जातात। मंदिराच्या बाजूने वाहणाऱ्या नदीच्या पात्रात डोकावून पाहिल्यास मोठमोठे मासे आरामात फिरताना दिसतात। एकेकाळी 200 ते 300 मासे इथे दिसतात। याच माशांना देवमासे म्हणतात। हे मासे कोणीही मारत नाही किंवा पकडत नाही, या मागची एक आख्यायिका आहे। एकदा एका बाईने देवमासा पकडून नेऊन कापला, परंतु ते कापलेले तुकडे एकत्र होऊन मासा जिवंत झाला व तो मासा शिवरात्री व होळी या 2 दिवशी दिसतो व त्या माशावर कापलेले व्रण दिसतात। महाशिवरात्री निमित्त येथे मोठी यात्रा भरते। या नदीच्या पात्रात खडकांमध्ये अनेक भुयारी मार्ग आहेत। पावसाळ्यात जेव्हा नदी तुडुंब वाहून पूर येतो तेव्हा हेच देवमासे या भुयारी मार्गात राहतात। या यात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात। यात्रेनिमित्त वाडा भिवंडी शहापूर आगारातून एसटी ची खास व्यवस्था करण्यात येते। जीप रिक्षांची खासगी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते। या नदीपात्राचे आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे पात्रात असणारे मोठमोठे खडक करवतीने एखादे लाकूड कापावे तसे दिसतात। वेगाने जाणाऱ्या गाडीला ब्रेक लागल्यावर डांबरी रस्त्यावर जसा पट्टा उठतो तसा पट्टा येथील दगडाला उठलेला आहे। पौराणिक कथेनुसार शंकराच्या रथाच्या चाकाचे ते खड्डे आहेत असे मानले जाते। वैतरणा नदीचा उगम त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वतातून झाला आहे। एकदा भगवान शंकर आणि त्यांच्या जटातून वाहणारी गंगा यांच्यात वाद झाला। गंगेने ते नाकारले। ब्रह्मगिरीतून उगम पावत ती थेट वाहत निघाली आणि मग तिला अडवायला शंकर रथ घेऊन पात्रातून निघाले। तिळसा गावानजीक त्यांनी गंगेला अडवले। त्यांचा रथ येथील मोठ्या खडकातून काढला, त्यामुळे रथाच्या चाकाने खडक कापला गेल्याचा खुणा दिसतात। पूर्वी चाकांच्या खुणा स्पष्ट दिसायच्या, म्हणून ती गोदावरी इतकीच पवित्र नदी आहे। म्हणून या ठिकाणी दशक्रिया विधी सुद्धा केली जातात। या तीर्थक्षेत्राला अवश्य भेट द्यावी व शंभू महादेवाचे मनोभावे दर्शनही घ्यावे। असं आहे, काही वैतरणा नदी आहे, ही त्र्यंबकेश्वरवरून आलेली आहे आणि ही त्र्यंबकेश्वरी जी निघाली पुढे तिला एक डॅम आडवा झालेला होता। हा डॅम आडवा झाल्यानंतर तिथे मोठे ठेकेदार होता आणि त्या ठेकेदाराने पूर्ण अडवून धरली होती आणि त्या ठेकेदाराने ही गंगा त्याच्या बायकोच्या स्वप्नामध्ये गेली होती तर बाबा तुझ्या कपाळाचं कुंकू ह्या राहाचं का काय करायचं आहे ते तुझ्या ठरवायचं। आणि ती बायको त्याची जगाली उठली आणि ती म्हणते तर तुम्ही कुठे गेले होते, काय केलं तुम्ही तिथे? ते केल्यानंतर गंगा अडवलेले, तुम्ही तिला खुल्ली करा। मग ही गंगा खुल्ली गेली। ही गंगा वैतरणा नाव इथं पडलेलं आहे, ही वैतागात आलेली आहे। महादेव तिला आडवीत आलेला आहे। महादेव आडवीत आलेला असून महादेव आडवीत आलेला आहे, तरी पण हे जिथे जिथे महादेवानी जठा असडलेले आहेत तिथे पुढे तरी पण गंगा आडली नाही। ही गंगा पूर्ण 14 सागरात मिळून गेलेली आहे। ही मिळाल्यानंतर महादेव तिकडनं आल्यानंतर या मध्यभागी उत्तर दक्षिण वाहिनी आहे आणि तिथून गंगा समुद्रामध्ये मिळून गेली आणि महादेव रिटर्न इथे आलेला आहे आणि इथे येऊन त्यांनी स्वयंभू म्हणून जन्म घेतलेला आहे। स्वयंभू म्हणून जन्म घेतला
तर इथे बाबा स्थान काय आहे, तर हे माशाचं स्थान असं आहे का परूनपरीचे जिथे महादेवाने जन्म घेतला तर हे स्थान त्याचं एक आठवणक म्हणून राहिलेली आहे. आणि लोकांनी प्रयत्न केला होता त्याच्यावर, बरेचसे मेले मासे इथे, तरी पण मासे याची विधी जशी आपले माणसाची आपण विधी कार्य करतो, या विधी कार्यात ब्राह्मण आणून आणि ते विधी केली तसे मासे 15 दिवसामध्ये जसे तसेच मासे झाले. हे त्याचं पुराण आहे. मासे वगैरे कोणी काढण्याचा प्रयत्न करतात काही? नाही, ते भाविकांची म्हणजे गर्दी फुल असते इथं बघण्यासाठी असं आहे. म्हणजे मासे हा साक्षात्कार आहे आणि ते माशा मंदिरापर्यंत इथपर्यंत स्वयंभू म्हणून इथं जन्म घेतलेले ते इथपर्यंत पोकळ आहे. ती असं पोकळ आहे. महामूर नदी या पूळ पात्रावर अशी लागून जाते नदी, तरी पण नदी वळल्यानंतर मासे पुन्हा आपल्याला कळतात. एवढा साक्षात्कार इथे आहे देवाचं. यात्रा एकाच महाशिवरात्रीचा 3.5 दिवसाचा सप्ताह असतो आणि एकादशी पर्वकाळ येतो, एकादशी, शिवरात्र आणि गोकुळकाला, म्हणजे याला म्हणतात पर्वकाळ आला. पर्वकाळाचा ह्या 3 दिवसाचा उत्सव इथे 3.5 दिवसाचा उत्सव राहतो इथे. आणि भाविक जत्रेला येतात, दर्शनासाठी खूप गर्दी होते. नाशिक, धुळा, इकडे मालेगाव, इकडे असे लांबचे मुंबई, ठाणा, इकडूनचे लांबचे दर्शनासाठी इथे येतात. का मध्यभागी मंदिर आहे म्हणून त्याला महत्त्व आहे मोठा, या हेतून येतात. साक्षात्कार आहे. देव हा नवसाला पण पावतो. काय आपलं गाऱ्हाणं असलं ते सांगल्यानंतर ते आपलं गाऱ्हाणं आपल्याला काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी आपल्याला मिळते. शिव अनादि है, शिव अनंत है, जीवन मधुबन, शिव बसंत है, मधुबन का स्वयं श्रृंगार करता, जीवन मधुबन, शिव बसंत है. महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी ठाणे, पालघर जिल्ह्यातील हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या मंदिराचा संबंध भारतातील 12 ज्योतिर्लिंगांमध्ये गणल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर महादेवाशी असल्याचा पौराणिक व ऐतिहासिक संदर्भ आहे. वैतरणा नदीच्या तीरावर उंच चढल्यावर मंदिरात जाण्यासाठी पादचारी पूल आहे. त्यामुळे तेथे निसर्गरम्य असे वातावरण आहे. येथील नदीचे मूळ गोदावरीचे असून ती ब्रह्मगिरीतून आली आहे. येथे तिळसेश्वराची स्वयंभू पिंड आहे.